नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM वर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी आरजे तेजस्विनी आज तुम्हाला श्यामचे या पुस्तकातील बंधू प्रेमाची शिकवण ही कथा वाचून दाखवणार आहे. मे महिन्याची सुट्टी होती. आम्ही सारी भावंड त्यावेळी घरी जमलो होतो. पुण्यास मामांकडे शिकावयास राहिलेला माझा मोठा भाऊ घरी आला होता. तो पुण्यास देवीच्या साथीत आजारी पडला होता. त्याला अतोनात देवी आल्या होत्या. अंगावर तीळ ठेवण्यासही जागा नव्हती. मोठ्या मुश्किलीनेच तो वाचला होता. मी दापोलीस जवळच शिकावयास राहिलेलो होतो. मला घरी जाता येत असे. शनिवारी रविवारी सुद्धा मनात आलं तर मी घरी जाऊन यायचा. परंतु माझा मोठा भाऊ 2 वर्षांनी घरी येत असे. त्यावेळेस तो 2 वर्षांनी घरी आला होता. दुखण्यातून उठून अशक्त होऊन घरी आला होता. देवीच्या रोगातून उठलेल्या माणसाच्या अंगात उष्णता फार वाढते. देवीची फार आग असते. काहीतरी थंड पदार्थ पोटात जावयाची आवश्यकता असते. गुलकंद देणं सर्वात चांगलं. परंतु आमच्या घरी कुठला गुलकंद? पैसे कुठून आणायचे? परंतु माझ्या आईने गरिबीचाच उपाय शोधून काढला. कांदा हा फार थंड असतो. कांदा फार स्वस्तही आहे, पौष्टिकही आहे. कांद्यात फॉस्फरस आहे असं डॉक्टर सांगतात. तुरुंगात असताना आम्ही कांद्यास राष्ट्रीय अन्न म्हणत असू, कारण नेहमी कांदा असेच. कांदा भाकर खाणाऱ्या मावळ्याने केवढा पराक्रम केला नाही. शारीरिक श्रम भरपूर करणाऱ्यास कांद्यापासून अपाय नाही, परंतु केवळ बौद्धिक श्रम करणाऱ्यास मात्र तो बरा नव्हे. कांद्याचे गुणधर्म काही असोत. माझ्या आईने कांद्यांना अर्धवट वाफ दिली. वरची सालं काढून ते गुळाच्या पाकात घातले. हा कांदे पाक फार थंड असतो असे सांगतात. आई माझ्या मोठ्या भावास रोज पाकातील 2-3 कांदे देऊ लागली. मी एक दिवस आईला म्हटलं, आई आम्हाला कधी पाकातला कांदा देऊ नकोस. हो, मी तुझा नावडताच मुई. दादाला कांदेनी बिंदे, त्याला भातावर तूप जास्त, दही जास्त, आम्हाला मात्र काही नाही. आम्ही जवळचे ना, आम्ही नेहमी घरी येतो. आम्हाला कोण विचारतो? जवळ असे ते कोपऱ्यात बसे, लांबचे स्वप्ने दिसे. आहे बुवा, दादाची मात्र चमाण आहे. मला तरी देवी आल्या असत्या तर बरे झाले असते. मिळाला असता कांदे पाक, मिळालं असते दही दूध, मिळाले असते गाईचे तूप. माझे शब्द ऐकून दादाच वाईट वाटले. माझा दादा थोर मनाचा होता. शिकण्यासाठी त्यालाही पुष्कळ कष्ट करावे लागत होते, परंतु मुकाट्याने सारे सहन करीत असे. माझ्यासारखा खट्याळ खोडसाळ तो नव्हता. शांत व धीमा होता. समुद्र जसा आत वळवानाने जळत असतो तसा तो आत दुःखाने अपमानाने जळे, परंतु तोंडातून ब्र कधीच काढत नसे. तो मनातील दुःख कधी कोणास सांगतही नसे. स्वतःचे दुःख, स्वतःची करुण कहाणी दुसऱ्यास सांगून त्याला आणखी का दुःख द्या असे तो म्हणे. दादा आईला म्हणाला, खरेच आई, मला एकट्याला खायला लाज वाटते हो. उद्यापासून मला देऊ नकोस. साऱ्यांना देणार असशील तरच मला दे. देवी बऱ्या झाल्या, आता काय बरणीत आहे तो 4 दिवस आम्ही सारी मिळून खाऊ. आई म्हणाली, अरे तुम्ही माझी कुणी सावत्र का मुलं आहेत? श्याम, असे काय रे, का खालून पाडून बोलतोस? त्याच्या ताळपाळ्यांची डोळ्यांची सारखी आग होत असते. रात्री तळमत असतो तो. त्याला झोप येत नाही, हे तुला माहीत नाही का? त्याला थंडावा मिळावा म्हणून हे औषध आहे. खाण्यासाठीच का जन्म आहे? म्हणे मला देवी का नाही आल्या? श्याम, अरे असे म्हणावे का? देवाला काय बरं वाटे? चांगले धडधाकट शरीर दिले आहे तर तुला नसती भूते आठवतात. असे करू नये रे श्याम. तू आता लहान का आहेस? मग पोथ्या पुराण कशाला बरं वाचतोस? रामावर लक्ष्मणाचे भरताचे किती प्रेम होते. उगीच वाचायचे वाटते की त्यातला काही गुण घ्यावा. तुझाच ना तो भाऊ, का कोणी परका आहे? अरे परक्याचाही हेवा करू नये. परक्यालाही तो आजारी असेल तर द्यावे. तू घरी आलास म्हणजे तुझ्या पायांना नाही का मी तेल चोळीत, कढत पाणी देत? तू घरी आलास म्हणजे काही गोड करून मी नाही का तुला घालीत? नारळी पाकाच्या वड्या नाहीतर दुसरे काहीतरी नाही का करून देत? भावाचा का असा मत्सर करावा? पुढे मग मोठेपणी एकमेकांची तोंडेही नाही पाहणार. असे नको करू हो श्याम. दादा आईला म्हणाला, आई तू उगीच मनाला लावून घेतेस. श्यामच्या मनात नसते हो काही. चल, तू आम्हाला आज पानग्या करून देणार आहेस ना? मी आणू केळीचे फळके तोडून? आई म्हणाली, जा रे श्याम, फाळके काढून आण. सोयऱ्याने पाने नको हो कापू. ती पान कापे घे व वरची पाने काप. जा. मी गेलो.
पानकाप्याने केळीच्या उंच गेलेल्या डांगा कापून खाली पाडल्या. पाने नीट कापून घरी आणली. अण्णा, टाटोला मला वाजवायला दे, मी फटफटे करे, बाबुल्या म्हणाला. आई पानग्या कराव्यास बसली. कढत कढत पानगी आम्ही खाऊ लागलो. वरती लोणी फासले होते, त्यामुळे फारच छान लागत होती. अरे, पहाटे तुळशीला नैवेद्य दाखवलेली लोणी साखर तेथे शिंपत असेल, ती घ्या, आई म्हणाली. रोज पहाटे तुळशीला लोणी साखरेचा नैवेद्य आई दाखवीत असे. दादाने कांदेपाक आणला आणि पानगीबरोबर त्याने सर्वांना वाढला. आई म्हणाली, श्याम, उद्या नको हो मागू, तुमच्या भावावर तुमची दृष्ट नको हो पडायला. ऐकलेस ना श्याम, आता शहाणा हो. मी त्या दिवशी रागावलेला होतो. सकाळपासून मी कोणाशीही धड बोललो नाही. दादाने मला विटी दांडू खेळावयास बोलवले, मी गेलोच नाही. दादा मग बाबुल्याबरोबर धनुष्य बाणाने खेळू लागला. छत्रीच्या काडीचे घासून बाबुल्याने बाण केले होते. दादा नेम मारित होता. तो झाडांना बाण मारी व झाडातून चीक बाहेर पडे. मी रागाने जाऊन म्हटले, दादा, त्या झाडांना का दुखवतोस? त्यांच्या अंगातून रक्त काढतोस? दादा म्हणाला, मग विटी दांडू खेळायला असतोस का? माझे अडले खेटर, मी नाही येत, जा. फणकाऱ्याने मी निघून गेलो. दादावर माझं प्रेम नव्हतं, परंतु झाडावर मी प्रेम दाखवू पाहत होतो. ती वंचना होती. जो भावावर प्रेम करत नाही तो झाडावर काय करणार? दुपारची जेवण झाली. दादा पडला होता. तो आपले तळवे हाताने कुरवाळीत होता. त्याच्या तळपायांची सारखी आग होत असे. आज इतकी वर्ष झाली तरीही त्याच्या तळव्यांची आग होते. मग त्यावेळेस तर तो नुकताच देवीतून उठलेला. दादाच्या पायांवर मी रोज पाय देत असे. त्याला त्यामुळे बरे वाटत असे. परंतु त्या दिवशी मी रागावलेला होतो. दादा माझ्याकडे पाहत होता. मुकेपणाने मला बोलवीत होता. परंतु त्याच्या पायांवर पाय द्यायचे नाहीत असेच मी ठरवले होते. मी दुष्ट झालो होतो. माझ्यामधील सारे प्रेम त्या दिवशी मरून गेले होते. त्या दिवशी मी फत्तर झालो होतो. दादाने शेवटी मला हाक मारली आणि तो म्हणाला, श्याम, देतोस रे तळव्यावर पाय? मला तुला सांगायला लाज वाटते हो. रोज रोज तरी तुला किती सांगायचे. पण श्याम, मी पुण्यास गेल्यावर नाही हो कोणाला सांगणार. इथे तू आहेस म्हणून सांगतो. दे रे जरा पाय. दादाच्या शब्दाने मी आत विरघळून गेलो होतो. परंतु अहंकार होता. अहंकार वितळला नव्हता. बर्फाच्या राशी सूर्याच्या किरणांनी वितळतात त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या स्पर्शाने वितळतात. परंतु त्यावेळेस मी ठरवले होते. दादाच्या शब्दास मी दादच दिली नाही. मी काही केल्या उठलो नाही. आई जेवत होती व दादाचे शब्द तिच्या कानी पडत होते. ती हात धुवून आली. मी जागचा हल्लो नव्हतो हे तिने पाहिले. ती दादाजवळ आली आणि म्हणाली, गजू, मी देते हो तुझ्यावर पाय. त्याला कशाला सांगतोस? त्याला कशाला त्रास देतोस? तो कोण आहे तुझा? भाऊ सख्खे, ताईत पक्के, असे म्हणत आई खरेच दादाच्या पायांवर, त्याच्या तळव्यांवर पाय देऊ लागली. तिकडे उष्टी खरकटी तशीच पडली होती. खटाळभर भांडी घासायची होती. परंतु ते सारे आईने पडू दिले. स्वयंपाकघराचे दार कुत्रे वगैरे आत येऊ नये म्हणून लोटून घेऊन ती दादाच्या सेवेसाठी आली. माझी प्रेममूर्ती, त्यागमूर्ती, कष्टमूर्ती आई, मोठ्या मनाची आई. एक शब्दही मला ती बोलली नाही. माझ्यावर रागवली देखील नाही. शेवटी मीच शरमलो. माझा अहंकार पार वितळला. मी आईजवळ गेलो व म्हटलं, आई, तू जा, मी देतो पाय. आई, हो ना ग दूर. आई म्हणाली, द्यायचे असतील तर नीट हळूहळू दे. धसमुळ असल्यासारखे करू नको. त्याला झोप लागेपर्यंत दे, मग खेळायला जा. श्याम, तुझाच ना तो भाऊ, असे म्हणून आई गेली. उष्ट्यांना शेण लावून ती भांडी घासावयास बाहेर गेली. दादाच्या पायांवर मी पाय देत होतो. माझ्या पायाच्या बोटांनी त्याचे तळवे चेपीत होतो. शेवटी त्या माझ्या निरहंकारी दादास झोप लागली. माझा राग मावळला. जसजसा सूर्य अस्तास जाऊ लागला तस तसा माझा क्रोधही अस्तास जाऊ लागला. रात्रीची जेवण झाली. आईचं उष्टशेण वगैरे झालं. अंगणात आम्ही बसलो होतो. तुळशीवर लावलेली गळती अजून गळत होती. उन्हाळ्यात तुळशीवर एका मडक्यात लहान भोग पाडून त्यात पाणी भरून टाकतात आणि त्यात येता जाता पाणी घालतात. याला गळती म्हणतात. त्यामुळे तुळस थंड राहते, उन्हाने करपून जात नाही. तुळशीजवळ पणती लावलेली होती, परंतु अंगणात दिव्याची जरुरी नव्हती. सुंदर चांदणं पडलेलं होतं. माझ्या दादाच्या मनासारखे निर्मळ चांदणे पडले होते. दादा, मी, पुरुषोत्तम व बाबुल्या अंगणात बसलो होतो.
दुर्वांची आजी आई सुद्धा बसल्या होत्या. शेजारच्या जानकी बहिणी सुद्धा आल्या होत्या. भिजत घातलेल्या वालांच्या डाळिंब्या काढायच्या होत्या. आम्ही भराभर उफड्या पाटावर डाळिंब्या दोन्ही हाताने काढत होतो. मी आईला म्हटलं, आई तू ते अभिमन्यूचे गाणं म्हण ना, मला ते फार आवडतं. पडला अभिमन्यू मन्यू वीर रणी, चक्रव्यूह रचिला द्रोणानी, पडला अभिमन्यू. म्हणतेस का? कृष्ण व अर्जुन रात्री रणांगणात अभिमन्यू कुठे पडला होता ते शोधावयास जातात. मुखाने कृष्ण कृष्ण असा मंजूळ जप अभिमन्यू करत असतो. त्या मंजूळ आवाजावरून अभिमन्यू इथेच असेल असं त्यांना वाटलं. कसं छान आहे गाणं, आई म्हण ना गं. आई म्हणाली, आज आजीचं छानदार गाणं म्हणणार आहे, तेच आज ऐक. म्हणा ना हो तुम्ही ते चिंधीचे गाणे, मीही पुष्कळ दिवसात ऐकले नाही. आईने आजीच सांगितले. दुर्वांच्या आजीला गाणी येत असत म्हणून मागेच सांगितले आहे. चिंधीचे गाणे मी ऐकले नव्हते. मला वाटलं काहीतरी पर्ह्यातली पातेरी कोण हुक्करी अशासारखेच ते असेल. मी उतावळा होऊन ते नकोच चिंधीचे भिकार गाणे, चांगले पितांबराचे गाणे म्हण असं आजीच म्हटले. आजी म्हणाली, श्याम ऐक तर खरे, त्या चिंधीच्या गाण्यात पितांबर पैठण्याच आहेत. आजी गाणी म्हणू लागली. आजीचा आवाज गोड होता. ती योग्य तेथे जोर देऊन हात वगैरे हलवून गाणं म्हणे, भावनामय होऊन गाणं म्हणे, विषयाशी एकरूप होऊन गाणं म्हणे. त्या गाण्याचे आकडे कडवे ध्रुवपद असं होतं, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. हे चिंधीचे गाणे ज्याने रचले तो थोर कवी असला पाहिजे. मोठी सहृदय व रम्य कल्पना या गाण्यात आहे. कृष्णाचे द्रौपदीवर फार प्रेम व द्रौपदीचेही कृष्णावर. अर्जुन आणि कृष्ण हे जसे एकरूप म्हणून अर्जुनालाही कृष्ण असे नाव आहे, त्याचप्रमाणे कृष्ण व द्रौपदी यांच्यातही जणू अभिनत्व अद्वैत आहे असं दाखवण्यासाठी द्रौपदीसही कृष्ण नाव मिळालेले आहे. या गाण्यात फार सुंदर प्रसंग कवीने कल्पिला आहे. कृष्णाचे पाठल्या बहिणीवर सुभद्रेवर प्रेम कमी, परंतु द्रौपदी ही मानलेली बहीण हिच्यावर जास्त, असे का? कवीला ही शंका आली व ती त्याने या गाण्यात मांडून तिचे निरसन केले आहे. प्रसंग असा आहे, एके दिवशी तिन्ही लोकी फेरी करणारे नारद ब्रह्मवीणा खांद्यावर टाकून भक्तिप्रेमाने गाणी म्हणत कृष्णाकडे आले. नारद हे तिन्ही लोकात म्हणजेच सूर नर असुर या तिन्ही लोकात सात्विक राजस व तामस, श्रेष्ठ मध्यम व कनिष्ठ अशा तिन्ही प्रकारच्या लोकात फिरत. त्यामुळे त्यांना नाना अनुभव येत, नाना दृश्य पाहावयास मिळत. कोणाचा महिमा वाढव, कोणाचा गर्व दूर कर, कोठे कोपऱ्यात सुगंधी फुल फुललेले असेल तर त्याचा वास सर्वत्र ने, इत्यादी कामे ते करीत असायचे. त्यांना सर्वांच्याकडे स्थान असे, कारण ते निस्पृह होते व सर्वांच्या कल्याणासाठी ते झटत असत. यावेळेस पांडवांकडे कृष्ण पाहुणा आलेला होता. नारदाला पाहताच कृष्णदेव उठले आणि त्यांनी त्यास क्षेमालिंगन दिले व कुशल प्रश्न केले. नारद म्हणाले, देवा आज तुझ्यावर दावा करण्यासाठी मी आलो आहे. कृष्ण म्हणजे समदृष्टी निपक्षपाती असे मी सर्वत्र सांगतो, परंतु एके ठिकाणी मला कोणी म्हटले, नारदा पुरे तुझ्या कृष्णाची स्तुती. अरे पाठच्या बहिणीपेक्षा त्याचे त्या मानलेल्या द्रौपदीवर जास्त प्रेम. कसली समान दृष्टीने कसलं काय? मी काय बोलणार? म्हटलं देवाजवळ जाऊन संशय दूर करून यावे. सांग आता बरे, तुझी सख्खी बहीणची सुभद्रा, तिच्यावर तुझे प्रेम कमी ते सांग. कृष्ण म्हणाला, नारदा मी निष्क्रिय आहे. जो मला ओढेल तिकडे मी जातो. वारा सर्वत्र आहे, परंतु घर बंद करून ठेवणारा, खिडक्या लावून घेणारा मनुष्य जर असे म्हणू लागला, वारा ज्यांची घरे बंद नाही त्यांच्याच घरात जातो, माझ्या घरात काय येत नाही, तर ते योग्य होईल का? ज्यांनी दारे सताड उघडी ठेवली त्यांच्या घरात वारा शिरला, त्यांच्या घरात प्रकाश शिरला. जितके दार उघडाल तितका प्रकाश व हवा आत जाणार. तसेच माझे द्रौपदीचा दोर बळकट असेल तिने खेचून घेतले, सुभद्रेचा तुटका असेल मजबूत नसेल त्याला मी काय करणार? मी स्वतः निष्क्रिय आहे. लोकी निस्पृह मी, सदा अजीम मी, चित्ती उदासीन मी, हेच माझे योग्य वर्णन आहे. परंतु तुला परीक्षा पाहायची आहे का? हे बघ, मी सांगतो तसं कर. सुभद्रेकडे धावत पळत जा व तिला सांग, कृष्णाचं पोट कापलाय, एक चिंधी दे बांधायला. तिने दिली तर घेऊन ये, तिने न दिली तर द्रौपदीकडे जा आणि तिच्या जवळ माग. नारद मग सुभद्रेकडे आले. सुभद्रा म्हणाली, ये रे नारदा, प्रथम सांग काही कुठली वार्ता सांग. कैलासावर ब्रह्मलोकी पाताळात कोठे काय पाहिलेस ते सांग. तुझे आपले बरे, सारीकडे हिंडतोस, तुला नारदा कदा कंटाळाच येत नाही.
रोज उठल्या नवीन लोक, नवीन देश, आज नंदनवन, उद्या मधुवन. बैस, अरे एवढी घाई काय? नारद म्हणाले, सुभद्राताई बसायला वेळ नाही. कृष्णाचं बोट कापलंय, भळा रक्त येत आहे. बोट बांधायला एक चिंधी दे. नारदा, आता चिंधी कुठून आणू? हा पितांबर, हा त्यांनी उत्तर दिग्विजयाच्या वेळी आणला. आणि हा शालू, हा कुंतीभोज राजाने भेट म्हणून पाठवला होता. नारदा, घरात एक चिंधी सापडेल तर शपथ. ही मौल्यवान पैठणी. चिंधी नाही रे नारदा, असे सुभद्रा म्हणाली. बरे तर, मी द्रौपदी ताईंकडे जातो, असे म्हणून नारद निघाले. द्रौपदी कृष्ण कृष्ण म्हणत फुलांचा हार गुंफीत होती. नारदाला पाहताच द्रौपदी उठली. ये नारदा, हा हार तुझ्याच गळ्यात घालते. बैस या चौरंगावर. हल्ली माझा कृष्ण इथे आहे म्हणून आलाच नाही रे. याच्या भोवती तुम्ही सारे भुंगे जमायचे, पण माझा कृष्ण सारा लुटू नका हो, मला ठेवा की थोडा. द्रौपदी, थट्टा करायला वेळ नाही, बोलायलाही वेळ नाही. कृष्णाचं बोट कापलंय, एक चिंधी दे आधी. नारद घाबऱ्या म्हणाला. खरे का नारदा? कितीसे रे कापले? माझ्या कृष्णाचं बोट कापले? अरे रे, असे म्हणून नेसूचा पितांबरच फाडून तिने चिंधी दिली. भरसरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. माझ्या आजीने गाणे इतके भावपूर्ण म्हटले की मी अगदी तल्लीन होऊन गेलो. डाळिंब्या काढायचेच विसरून गेलो. गाणे झाले. मला आई म्हणाली, श्याम, आवडले की नाही? ऐकलेस की नाही गाणं नीट? आईचा हेतू ओळखला. मी आईला विचारलं, आई, आजीला तू हेच गाणं आज म्हणावयास का सांगितलेस ते ओळखू? ओळख बरे, तू का मनकवडा आहेस? आईने म्हटले. मी म्हणालो, आज दुपारी दादाच्या पायांवर मी पाय देत नव्हतो. सकाळी त्याला कांदेपाक खाऊ देत नव्हतो. सुभद्रा सख्खी बहीण असून कृष्णाला चिंधी देईना. तसा मी सख्खा भाऊ असूनही प्रेम करत नाही. मला हे तुला दाखवून द्यायचे होते, होय ना? मला लाजवण्यासाठीच हे गाणे तू आजीला म्हणायला सांगितलेस, खरे की नाही ते सांग. आई म्हणाली, होय, तुला लाजवण्यासाठी नाही तर तुला प्रेम शिकवण्यासाठी. मी एकदम उठलो आणि दादाजवळ गेलो. दादाचा हात हातात धरून मी गदगद स्वरात म्हटलं, दादा, आजपासून मी तुला नाही कधीच म्हणणार नाही. मी तुला प्रेम देईन, भक्ती देईन. माझ्या दुपारच्या वर्तनाबद्दल तुम्हाला क्षमा कर. दादा म्हणाला, श्याम, काय रे हे? क्षमानी भीमा कसली मागतोस? मी दुपारचे विसरूनही गेलो आहे. आकाशातील ढग क्षणभर असतात, तसा तुझा राग. तुझा लहरी स्वभाव मला माहिती आहे आणि तुझं मन स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे हेही मला माहिती आहे. आम्ही कधी एकमेकास अंतर देणार नाही. क्षणभर भांडलो तरी फिरून एकमेकास मिठी मारू. आई म्हणाली, तुम्ही परस्परांवर प्रेम करा, त्यातच आमचा आनंद, देवाचा आनंद. श्यामची आई पुस्तकातील बंधू प्रेमाची शिकवण ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी आरजे तेजस्विनी आपली रजा घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM योर ओन रेडिओ. धन्यवाद. आचार्य